नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं जे आहे ते आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर YouTubeची नवीन पॉलिसी तुम्ही ऐकली का? तर मी जस्ट एक व्हिडिओ बघितला आणि आता रात्रीचं जे आहे ते 1 वाजलेलं आहे आणि म्हटलं चला असं शूट करूयात, की तर YouTubeची ती पॉलिसी बघितली आणि मी जरा शॉक झाले. तर सगळ्यात पहिला जी आपली पॉलिसी होती, की 4000 तासांचा आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे आणि 1000 सबस्क्रायबर जे आहेत, तर तो क्रायटेरिया होता. तर माझं जर चॅनल बघायला गेलं तर आता 1 वर्ष ऑलमोस्ट झालेलं आहे आणि माझं चॅनल हाफ मोनेटाईज झालेलं आहे आणि मोनेटायझेशनसाठी जे आहे ना, तर खूप कमी तास जे आहेत ना, तर ते शिल्लक माझे आहेत आणि आत्ता एवढं कमी जे आहे ते कंप्लीट करूपर्यंत जे आहे ते नवीन पॉलिसी आली आणि न्यूज जे आहेत ते बघायला मला भेटली. तर आता जो आहे तो 8000 तासांचा म्हणजे डबल डायरेक्टली जे आहे तर तो वॉच टाईम जो आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि माहिती नाही की ही पॉलिसी कधीपासून स्टार्ट होणार आहे, काय होणार आहे याचा मी स्टडी करून जो आहे ना, तो व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत जे आहे तर घेऊन येईल. तर हे ऐकायला तरी मिळाले की 8000 तासांचा वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट करायचा आहे आता, जो की 2027 पासून जे आहेत ते नियम आणि अटी लागू होणार आहेत. तर कितपत आहे माहिती नाही, पण याच्यामध्ये आपल्याला खचायचं नाहीये. आता 4000 तास जे आहेत हे बघा व्हिडिओ जर चांगला असेल आपला तर बेस्ट हुक असेल, सगळं असेल, तर नक्कीच जे आहेत ते व्हिडिओ जे आहेत ते आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर व्हिडिओ व्हायरल जातीलच आणि 4000 तास काय आपण 8000 ताससुद्धा जे आहेत ते कंप्लीट करू. तर त्याचं एवढं काही नाहीये. पण चला मग बघूयात आता काय-काय होतंय. तर शार्वी आता झोपली आहे आणि दिवसभर असं होतं ना, की मी काय करू? म्हणजे मला शार्वीकडे दुर्लक्ष पण करायचं नसतं. तिला सोडून बाकीची कामं पण असतात आणि शार्वीकडे दुर्लक्ष पण करायचं नाही. मला असं झालं, की कंटेंट पण मला बनवायचं आहे आणि मध्यंतरी खूप गॅप पडला माझा. व्हिडिओ इझी येत नव्हते कारण मी आजारी होते, परत गावी गेले, भरपूर सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे जे आहे ते कन्सिस्टन्सी पहिला मी टाकायचे व्हिडिओ, पण आता थोडं मध्ये जे आहे ते कन्सिस्टन्सी माझ्याकडनं झालेलं नाही. म्हणून मग जे आहे ना, आता फक्त काहीच तास राहिलेत माझे, जे की अकाउंट जे आहे ते मोनेटायझेशनसाठी आणि त्याच्यासाठी मी म्हटलं, की म्हणजे पूर्ण व्ह्यूज जे आहेत ते कमी येत होते. म्हणून मग जे आहे ते डिमोटिवेट व्हायला होत होतं आणि जस्ट फीडवरती माझ्या ना सौरभ जोशीचे व्हिडिओ येत होते आणि आत्ता पण जे आहे ना, तर मी एक बघते, की सौरभ जोशीचे व्हिडिओ जे आहेत ना, ते कन्सिस्टन्सली काही ना काही तर तो जो आहे तो डेली अपडेट जे आहेत अपलोड करत असतो. जसं सकाळी त्याचं जे आहे ते ब्लॉग डेली पडतो. म्हणजे मी विचार करते, की अरे हा म्हणजे किती कन्सिस्टन्सी लोकं जे आहेत ते व्हिडिओ अपलोड करतात, किती कन्सिस्टन्स असतात. तर काहीतरी हार्डवर्क करावं आणि हे असावं म्हणून ना, म्हणजे दिवसभर जे आहे तर काय करायचं, काय नाही ह्याच्यात विचारत असते आणि मग सुचत नाही, की काय करावं म्हणून मग आता म्हणलं जरा शार्वी शांत झोपली आहे. तर चला थोडंसं स्क्रिप्ट लिहिते, की मला काय म्हणजे ब्रँड शूट आहे, तर ब्रँड शूटचं काय करायचं आहे आपल्याला, तर काय शूटिंग घ्यायचं आहे. तर माझ्या स्किल पण जे आहे, तर थोडंसं डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते आहे आणि जे आहे ते मला थोडंसं अपग्रेड पण व्हायचं आहे आणि म्हणूनच म्हटलं, की चला थोडासा टाईम भेटलेला आहे. तर एक थोडंसं अर्धा तास जे आहे ते काम करावं कारण की झोप पण येत नाही आहे, की म्हणजे डेली असं होतं, की काहीतरी अपलोड करावं यार आपण, काहीतरी कन्सिस्टन्सी ठेवावी आणि म्हणूनच म्हणलं, की आपण ट्राय तरी करूया, की डेली जे आहेत ते व्हिडिओ अपलोड करण्याचं कन्सिस्टन्सी तरी आपली ट्राय करूयात, की व्हिडिओ अपलोड करावा आणि म्हणूनच मग आता स्क्रिप्ट लिहायला बसली आहे, की काय शूट घ्यायचं आहे मला, काय कंटेंट बनवायचं आहे. तर हे सगळं जो आहे ना, तर त्याचं जे आहे ते थोडंसं स्टडी करते आहे. तर एवढ्या रात्री जे आहे ना, ते म्हटलं, की आता आहे असं शूट घेऊया. काही बघत नाही आहे, बॅकग्राऊंड काय आहे, माझा लूक कसा आहे, काय आहे, काही नाही. फक्त म्हणलं, की काहीतरी म्हणजे जे आहे ते आपण व्हिडिओ जे आहे ते शूट करूयात, आपल्या मनातलं बोलूयात आणि म्हणूनच म्हटलं, की चला काहीतरी आपण शूट करूयात. आता बघूया, की मेन म्हणजे जे आहे ते एवढ्या दिवस जे आहे ते मी कंटेंट पण टाकण्याचा प्रयत्न करते. सगळं बघते, सगळं होतंय, की कोणत्या गोष्टी मी टाकाव्यात, कोणत्या नाही. हे तुम्ही पण मला थोडंसं सांगा, म्हणजे तुम्ही सजेस्ट करा, की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात, ब्लॉगिंग आवडतं का? त्याच्यानंतर चॅनलवरती कोणते व्हिडिओज जे आहेत ते बघायला आवडतात. तर हे सगळंच आहे, तर ते मी पण स्टडी करते की मला कोणते व्हिडिओज टाकायचे आहेत. तर मला पर्सनली बघायला गेलं ना, मला ब्लॉगिंगसुद्धा आवडतं. मला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसुद्धा बनवायला आवडतात. त्याच्यानंतर जे आहे ते मला कंटेंट क्रिएशनचं जे आहे तर जेवढा काही मी स्टडी जे आहे ते करते, तर ते जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत, तर त्यांच्यापर्यंतसुद्धा जे आहे ते मला जे फेल्युअर येते, तर मी त्याच्यामध्ये काय-काय जे आहे ते स्टडी करते, तर ते पण मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे.
तर मला तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा जो आहे ते कंटेंट माझ्याकडून बघायला आवडतोय, कोणत्या प्रकारचं जे आहे ते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतात. आत्ता जे आहे ना माझ्या चॅनलला जे आहे ते 1 वर्ष जे आहे ते कंप्लीट ऑलमोस्ट झालेलं आहे आणि फक्त खूप म्हणजे खूप कमी तास उरलेले आहेत अकाउंट मॉनिटायझेशनसाठी. मला म्हणजे जेव्हा मी विचार केला होता ना पहिला मी चॅनल काढेल, तर तेव्हा असा विचार केला नव्हता की माझं चॅनल मॉनिटाईज होईल, नाही होईल. ॲटलीस्ट माझं चॅनल जे आहे ते हाफ मॉनिटाईज झालेलं आहे. तर काही ना काही तर भरपूर जे आहे ते स्किल जे आहे ते मी डेव्हलप करत गेलेले आहे. मला याच्यातलं कंटेंट क्रिएशनमधलं काहीच माहिती नव्हतं, काहीच म्हणजे काहीच. मला फक्त बोलायला आवडतं, त्याच्यानंतर जे आहे ते व्हिडिओ शूट करायला आवडतं. तर हाच जे आहे ते एवढं मला येत होतं आणि म्हणूनच म्हटलं की आपण चॅनल जे आहे ते चालू करूया. तर सगळ्यात पहिलं जे आहे ना तर मी पॅरेंटिंगचं चॅनल जे आहे ते चालू केलं होतं. त्याच्यानंतर जे आहे तर मी माझ्यामध्ये जे आहे ते स्किल डेव्हलप करत गेले. मग मला ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल माहिती झालं, तर म्हटलं ते आपण जे आहे ते लोकांपर्यंत शेअर करूया आणि त्या व्हिडिओला पण तुम्ही चांगला जो आहे तो प्रतिसाद दिलेला आहे. तर आत्ता जस्ट मी एक न्यूज बघितली, तर काय माहिती हे कितपत खरं आहे, तर की यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी जे आहे तर क्रायटेरिया जो आहे तो 2027 पासून जो आहे तो बदलणार आहे. तर असं सांगितलं गेलं आहे की जे आहे ते पहिला जे आहे ते आपला क्रायटेरिया जो आहे तो 4000 वॉच अवर्सचा जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. पण आत्ता जर बघितलं तर आजच्या न्यूजमध्ये मी असं बघितलं, म्हणजे मी एक कंटेंट क्रिएटरचा व्हिडिओ बघितला, तर ते सांगत होते की जे आहे ते 8000 तासांचा वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. आणि खरं म्हणजे तर ना एवढी सोपी गोष्ट नाही आहे यूट्यूबर बनणं ॲक्च्युली जर बघायला गेलं तर. आणि 4000 तास वॉच टाईम करूपर्यंत जे आहे ते नाकेनऊ वेळलेली आहे मला. तर मला काही म्हणजे निगेटिव्हिटी हे सांगायचं नाही आहे, पण आहे. तर याच्यामध्ये सुद्धा जो आहे तो खूप स्ट्रगल आहे यूट्यूबर्स जे आपण कंटेंट क्रिएट करतोय, तर ह्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे ॲक्च्युली बघायला गेलं. तर प्लीज जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, चॅनलला जे आहे ना तर जास्तीत जास्त जे आहेत ते व्हिडिओज तुम्हाला कुठले आवडले माझे, तर ते तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत जे आहे ते शेअर करत जावा. कारण की याच्यामध्ये खूप कष्ट आहे बघायला गेलं तर. व्हिडिओ शूट करणं म्हणा, त्याच्यानंतर जे आहे तर व्हिडिओ एडिटिंगला जवळ जर बघायला गेलं तर व्हिडिओ एडिटिंगला जे आहे ते 3-4 तास जे आहेत ते लागतात. तर आत्ता मी जे काही बेसिक जे स्किल शिकायला लागले ना, तर थोडं माझा पहिलाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलात तर आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप जास्त जो आहे तो फरक आहे. तर मी असंच यूट्यूब म्हणजे ओपन करण्याचा माझं जे आहे ना ते मेन हेतू होता की शार्वीसोबतच्या म्हणा किंवा ज्या काही आहेत ते मेमरीज ज्या आहेत त्या यूट्यूबरला जे आहे ते सेव्ह राहतील आणि कधी जर बघायला गेलं तर व्हिडिओ कधी आपण ओपन करून बघितला तर तो फ्लॅशबॅक जो आहे ना तो आपल्या डोळ्यासमोर राहील. आपली मुलगी जी आहे ते आपण त्यावेळेस काय केलं होतं मम्मा, तर असं थोडंसं व्हिडिओज जे आहे ते मोठी झाल्यावर बघेल. आणि हे या हिशोबाने जे आहे ते मी यूट्यूब चॅनल जे आहे ते चालू केलं होतं ॲक्च्युली बघायला गेलं तर. आणि असंच आम्ही परवा पण बसलो होतो, एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी अशी वाटली. तर मागचा जो गणपतीचा व्हिडिओ होता ना तर ब्लॉग तो आम्ही असंच बघत बसलेलो आणि मग असं झालं की अरे यार किती मज्जा केली होती मागच्या ब्लॉगमध्ये. तर हे असं होतं, मेमरीज ज्या आहेत ते लाईफ म्हणजे पूर्ण लाईफमधल्या ज्या मेमरीज आहेत तर त्या स्टोअर राहतात आपल्या आणि त्या आठवणी ज्या आहेत ते राहतात. म्हणून मग यूट्यूबचं चॅनल जर ॲक्च्युली बघायला करत तर ते मी त्यासाठी चालू केलं होतं. आणि म्हणलं चला आता मी असं ठरवलं की चला 30 डेजचं तर जे आहे म्हणजे कन्सिस्टन्सली जे आहे ते आपण काही ना काहीतरी अपलोड करावं, कन्सिस्टन्सी ठेवावी असा मी विचार करते आहे. तर आता मी माझ्या डोक्यामध्ये असं हे काही गृहीत धरलेलं नाही आहे की आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे, अकाउंट मॉनिटाईज करायचं आहे, हे आता मी डोक्यामध्ये घेत नाही आहे. आपल्याला मी फक्त जे आहे ते एवढंच डोक्यात घेते की आपल्याला हार्डवर्क करायचं आहे आणि आपल्याला जे आहेत ते व्हिडिओज जास्तीत जास्त बनवायचे आहेत, कन्सिस्टन्सी राहायचं आहे. तर सगळ्यात पहिला जे आहे ना कुठली गोष्ट लोकं म्हणतात की कुठली गोष्ट जर एखादी गोष्ट तुम्ही करायला गेली तर ती 90 दिवस जे आहे ते कन्सिस्टन्सली करा आणि नंतर मग त्याला जे आहे ते तुम्हाला जे आहे ते सवय बनून जाते. तर मी म्हटलं चला व्ह्यूज तर येत नाही आहेत, पण काही ना काहीतरी आपण पोस्ट करूयात आणि पोस्ट करत गेलं तर व्हिडिओ अल्गोरिदमला बसतील, व्ह्यूज येतील. तर जे आहे ते मी आता ठरवले की काही ना काहीतरी पोस्ट करेल, पण कन्सिस्टन्सी जी आहे ते ठेवेल. आणि सगळ्यात पहिलं तर मी एक सांगते, तुम्ही जर एक नवीन यूट्यूबर असाल ना, कंटेंट क्रिएटर असाल, तर व्ह्यूज आपल्याला कमी आले तर जे आहे ते डिप्रेस व्हायचं नाही. कारण की कसं होतं, डिप्रेशन आलं ना, मग आपल्याकडून काहीच सुचत नाही आपल्याला काय करावं आणि नंतर मग आपण डिमोटिवेट व्हायला लागतो. तर माझ्या सोबत सुद्धा जे आहे ना, तर मध्यंतरी जे आहे ते 1 महिना असंच झालं, की डिमोटिवेट व्हायला झालं. पण मी आता परत ठरवलंय,
की मी कन्सिस्टन्सी राहील आणि कन्सिस्टंट राहील. आणि मी आता असा विचार करते की कंटेंट क्रिएशन जर्नी म्हणा, तर त्याच्याबद्दल काही हेल्प तुम्हाला जर हवी असेल, तर त्याच्याशी रिलेटेड जे आहे तर ते व्हिडिओसुद्धा जे आहेत ते तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करीन. जेणेकरून तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल, तर कदाचित माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल किंवा शिकायला भेटेल म्हणण्यापेक्षा तुम्हाला काही त्याचा यूज झाला, तर तो तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये जर यूज झाला, तर ते ठीक आहे, चांगलं होईल. आणि म्हणूनच म्हणलं, की त्या रिलेटेड सुद्धा जे आहेत ते व्हिडिओज जे आहेत ते मी बनवेल. आणि तर हेच बोलायचं होतं. आणि चला मग आपण जे आहे ते कन्सिस्टंटली व्हिडिओ बनवायला जे आहे ते स्टार्ट करूयात. तुम्ही सुद्धा जर नवीन यूट्यूबर असाल, तर आपण एक चॅलेंज घेऊ. आणि मी एक चॅलेंज घेते, तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा घ्या. आणि 30 डेज जे आहेत तर मी ट्राय करणार आहे की कन्सिस्टन्सी व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करायचं. तर चला मग बघूयात की हे कितपत मी पूर्ण करते. सो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास जे आहे ते एक लाईक करा. आणि हाईपचा ऑप्शन दिलेला आहे साईडला, तर तो हाईपचा ऑप्शन सुद्धा जे आहे ते द्या.